नगर परिषदेच्या निवडणुकीच्या निमित्ताने आज आम्ही प्रभाग क्रमांक 13 मध्ये आमचे युवा नेतृत्व श्री गौतमभाऊ थोरात आणि आमच्या महिला शोभाताई माळी या दोघांच्या प्रचारार्थ आम्ही आज प्रभाग क्रमांक 13 मध्ये एक चांगलं भव्य दिव्य रॅलीचं आयोजन केलं आहे। मतदारांमध्ये फिरत असताना आवर्जून आमच्या महिला माता भगिनी या ज्या एकनाथ शिंदे साहेबांनी लाडकी बहीण योजना चालू केली आणि महिलांना एक स्वाभिमानाचं त्यांना ताट स्वाभिमानाने फिरता यावं म्हणून त्यांना एका निधीची दरम्याला जी काही योजना राबवली त्याबद्दल आम्हाला आमच्या लाडक्या बहिणी प्रत्येक ठिकाणी सांगताना दिसतात की आम्हाला एकनाथ शिंदे साहेबांनी ही योजना चालू करून दिली। त्यामुळे आम्ही आमचं अमूल्य मत निश्चितच एकनाथ शिंदे साहेबांची जी शिवसेना आहे त्या शिवसेना पक्षाच्या धनुष्यबाण चिन्हावर बटन दाबूनच आम्ही त्यांना एक समर्थन म्हणून त्यांच्या प्रती आमचं काहीतरी देणं लागतं म्हणून आम्ही त्यांच्या प्रती उत्तराई म्हणून त्यांना आम्ही मतदान करणार आहोत। आमच्या लाडक्या बहिणी निश्चितच या प्रचारामध्ये खूप मोठा त्यांचा उदंड प्रतिसाद मिळतोय। त्यासोबतच युवक आणि ज्येष्ठांचा देखील खूप प्रतिसाद मिळतोय कारण की शिरपूरमध्ये गेल्या 40 वर्षापासून एक आधी सत्ता असल्यामुळे एकाधिकारशाही हुकुमशाहीचं खूप मोठं वातावरण तयार झालं आहे। अनेक लोकांना बोलून बोलून धमकवलं जात आहे, त्यांना दबाव तंत्राचा वापर केला जातो, याच्यासोबत का फिरतो त्याच्यासोबत का फिरतो अशा प्रकारची जी गुंडगिरीचा वारंवार जो काही शब्द वापरला जातोय आदरणीय आमदार महोदयांकडून वास्तविक पाहता त्यांच्याकडूनच त्याचे बलप्रयोग जास्त होताना दिसतात। काल परवाच्याच सभेमध्ये त्यांनी अनेक आरोप केले आणि मी आवर्जून सांगेन की आमच्या भव्य दिव्य शिवपुराण कथेला त्यांनी काही धान्य वगैरे काही विक्री वगैरे केलं असं माझं त्यांना आव्हान आहे की या संदर्भात आपल्याकडे काही असेल तर आपण निश्चितच जनतेसमोर मांडावं। मी तर भोलेबाबाचा भक्त आहे, आम्ही उलट त्या शिवपुराणमध्ये आमचं भव्य दिव्य जे काही आम्हाला करता आलं शिरपूरचं नाव फक्त महाराष्ट्रात आणि देशात नाही तर आम्ही शिरपूरचं नाव आमच्या शिरपूरवासियांच्या मदतीने सर्वसामान्य भोलेबाबाच्या भक्तांच्या वतीनं आम्ही संपूर्ण जगामध्ये पोहोचवलं होतं आणि एक शिरपूरचं नाव अध्यात्माच्या क्षेत्रात देखील आपण काहीतरी खूप मोठं कार्य करू शकतो असं आम्ही करून दाखवलं आणि त्या बाबतीतच ते आरोप करतायत। याबद्दल खूप वेदना होत आहेत कारण की शिवपुराण हे एक पवित्र कार्यक्रम होता, याच्यामध्ये आपण अध्यात्म देवाप्रती असलेली निष्ठा आपलं त्यांच्या प्रती असलेलं आपलं जे काही आपण देवाप्रती आपलं जे देवाप्रती आपली जे काही हे असते आराधना ती आम्ही लोकांसमोर मांडली होती आणि आमचा सगळा जो काही त्यांनी सांगितलं की हिशोब वगैरे तर माझं त्यांना विचारणं आहे की टीव्ही क्लब जेव्हा स्थापन झालं ते बोललं टीव्ही क्लबचा जो काही फंड होता त्यावेळेस गोळा झाला तो कुठे गेला, सुदगिनीच्या ठेवीदारांचा आजही प्रश्न ऐरणीवर आहे। आज आमचे अनेक ठेवीदार ज्यांच्या मुला मुली माता भगिनींचे लग्न व्हायचे बाकी त्यांना बिचारांच्या त्या ठेवी अडकून पडलेल्या आहेत, त्या पैशांचा हिशोब कोण देणार आहे। बालाजी मंदिर आपण गेल्या अनेक वर्षांपासून करतात त्याचा हिशोब देखील आपण बोलायला गेलं तर अनेक काही गोष्टी आहेत पण आम्ही भगवान बालाजी असतील किंवा इतर काही गोष्टी आपली देवस्थानं असतील त्याबद्दल आम्ही निश्चितच त्या भागामध्ये जाणार नाही। पण आपण जे काही आरोप करतायत ते आरोप करताना आपण एक जर काही चांगलं बाळगलं काही नीतिमूल्य जर बाळगली तर निश्चितच आपण प्रचाराच्या काही वेगळ्या दिशेला जाऊ शकतो। आरोप प्रत्यारोप जातील। शिवजयंतीच्या उत्सवाबद्दल त्यांनी असंच मानलं, मी आवर्जून सांगेल आतापर्यंत शिवजयंती उत्सव असतील किंवा जे काही उत्सव असतील त्या प्रत्येक उत्सवाच्या हिशोबांमध्ये आम्ही कधीही सहभागी झालो नाही। मित्रस्थ व्यक्तीकडे आम्ही ते हिशोब दिलेले आहेत आणि ज्याला कोणाला त्याबद्दल शंका असतील तर शिवपुराण असेल शिवपुराणचं तर आमच्या शहरातील सर्व व्यापारी बांधवांनी त्या बिचारांनी सगळं त्या हिशोबाचं सगळं सांभाळलं होतं आणि त्यांनी सगळा तो हिशोब लिहून ठेवलाय। आम्ही तो हिशोब केव्हाही सादर करायला तयार आहोत पण आपण 1 रुपयाही आपण त्यात मदत केली नाही हे देखील मी नमूद करू इच्छितो। आपल्याकडून शिवपुराणासाठी एक छोटीशी मदत देखील त्यावेळी झाली नाही। आम्ही आपल्याला अनेक वेळा संपर्क केला, बोलवलं, आपण आलात नाही। आम्ही आपल्याला मान सन्मानाने आरतीला बोलवलं, तिथं कार्यक्रमाला बोलवलं, आपण कुठल्याही कार्यक्रमात सहभागी झालात नाही। हा देखील एक प्रश्न जनतेसमोर त्यावेळेस होता। आता आणि कुठे मूर्त आहे हे मला काही कळत नाही पण माझा आदरणीय आमदार महोदयांना विनंती आहे की आरोप करताना आपण जे काही देवाशी निगडीत आहे आपल्या धर्माशी निगडीत आहे त्या बाबतीत तरी आपण त्या आरोपांमध्ये विचार करून जर केला तरच आपण बोलावं अशी माझी त्यांना विनंती आहे। म्हणून आम्हाला जनतेच्या प्रती खूप प्रतिसाद मिळतोय। जनता त्रस्त झाली पाणीपट्टीमुळे, जनता त्रस्त झाली वाढीव घरपट्टीमुळे। आपली पाणीपट्टी सर्वात जास्त म्हणजे मी तर म्हणेन उत्तर महाराष्ट्रातील सगळ्यात जास्त पाणीपट्टी आहे म्हणून आज जनता म्हणते की आता हे बंद झालं पाहिजे, हे तेव्हा होईल आणि आम्ही आश्वस्त केलं शिंदे साहेबांच्या साक्षीने की आम्ही निश्चितच सत्तेमध्ये कधी आलो तर आमच्या या गोरगरीब जनतेला पाणीपट्टी आणि घरपट्टीपासून त्यांना अर्ध्यावर आणून ठेवू, जितका आम्हाला त्यांना सवलत देता येईल तेवढी आम्ही त्यांना देण्याचा प्रयत्न करणार आहोत। धन्यवाद।